दक्षिण मुंबईतील पायधुणी परिसरात रविवारी सायंकाळी एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली। एका इमारतीमध्ये सुरक्षेची जबाबदारी असलेल्या रक्षकाने अवघ्या 7 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याने संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होतोय। मिळालेल्या माहितीनुसार पीडित चिमुरडी इमारतीच्या आवारातील शौचालयात गेली असता आधीपासूनच मागावर असलेल्या नराधम सुरक्षा रक्षकाने आत घुसून तिच्यावर अत्याचार केला। सुरक्षा रक्षकाच्या तावडीतून सुटल्यानंतर चिमुरडीने रडत रडत हा सर्व धक्कादायक प्रकार आपल्या पालकांना सांगितला। या घटनेमुळे हादरलेल्या कुटुंबियांनी तात्काळ पायधुणी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली। पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून काही तासात आरोपीला बेड्या ठोकल्या। ही बातमी वाऱ्यासारखी पसरता स्थानिक रहिवासी आणि पीडितेच्या नातेवाईकांचा राग अनावरण झाला। संतप्त जमावाने रात्री पायधुणी पोलीस ठाण्यात घेराव घेतला। आरोपीला तात्काळ फाशी द्या अशी मागणी करत नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नागरिकांनी शांतता राखावी आणि पोलिसांवर विश्वास ठेवावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती।